नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बायोलॉजीचा टॉपिक पाहतोय. त्याचं नाव आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. त्याच्यामध्ये काल आपण काही पॉईंट्स बघितले होते. त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला सुरू करायचा आहे. तत्पूर्वी परत तुम्हाला मी सूचना देते. लक्षात घ्या, उद्या 2 तारखेचा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहणार आहात तोपर्यंत आपल्या डिटेल सब्जेक्टचे तुम्ही दिलेले आहेत की नाहीत हे बघा. नसतील दिले ते लवकरात लवकर द्या. पुस्तकाच्या मागणीसाठी मला ते गरजेचं आहे आणि पॅरेंट्सची फीविषयी बोलून घ्या. कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही मुलींनी मला माहिती दिलेली आहे, पण अजून अद्याप बऱ्याच जणांची माहिती बाकी आहे. आता बघा, आपल्याला पॉईंट सुरू करायचा आहे. फोटो पिरियडिझम. आता फोटो पिरियडिझम शब्दाचा आधी अर्थ समजून घ्या. फोटो म्हणजे लाईट, पिरियडिझम म्हणजे मिळणारा कालावधी. प्लॅन्टला फ्लावरिंग होण्यासाठी किती कालावधी लागतो हे आपल्याला याच्यात पाहायचं आहे. तो जो कालावधी लागतो त्याला आपण फोटो पिरियडिझम असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात लाईटचा फ्लावरिंगवरती होणारा परिणाम याला आपण फोटो पिरियडिझम म्हणणार आहे. आणि त्यानुसार आपण प्लॅन्टचं पुन्हा क्लासिफिकेशन करणार आहोत 3 प्रकारे. पहिला पॉईंट आता समजून घ्या. हायर प्लांट रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय प्रोड्युसिंग स्पेशल स्ट्रक्चर कॉल्ड फ्लावर. हायर प्लांट्स म्हणजे ज्याला तुम्ही अँजिओस्पर्मची प्लांट म्हणतात, त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. एक स्पेशल स्ट्रक्चर ते तयार करतात, त्याला आपण फ्लावर असं म्हणतो. प्लांट एक्झिबिट ट्रान्झिशन फ्रॉम व्हेजिटेटिव्ह ग्रोथ टू रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ड्युरिंग विच फ्लावर्स आर प्रोड्युस्ड. याचा अर्थ समजून घ्या. प्लॅन्टमध्ये पहिल्यांदा जी ग्रोथ होते ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथपासून प्लॅन्ट मग रिप्रोडक्टिव्ह ग्रोथकडे वळतं किंवा जातं. म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेजमधून त्याचं ट्रान्झिशन होतं रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये आणि त्याच वेळेला फ्लावर्स तयार होतात. Like vegetative growth, reproductive growth is influenced by several environmental and nutritional factor. जसं व्हेजिटेटिव्ह ग्रोथवरती बऱ्याचशा फॅक्टरचा परिणाम होतो, तसा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथवरती सुद्धा बऱ्याचशा घटकांचा प्रभाव असतो, परिणाम होतो. मग ते असतात एन्व्हायरमेंटल आणि न्यूट्रिशनल फॅक्टर. अमॉंग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे आपण पर्यावरणाचे जर घटक पाहिले तर लाईट अँड टेम्परेचर एक्झर्ट प्रोफाऊंड इन्फ्लुएन्स ऑन फ्लावरिंग. तर एन्व्हायरमेंटच्या घटकांमध्ये लाईट आणि टेम्परेचर हे जास्त परिणाम त्याच्यावरती घडवून आणतात फ्लावरिंगवरती. द इन्फ्लुएन्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटोपिरियडिझम. लाईटचा जो इन्फ्लुएन्स आपण स्टडी करणार आहे त्याला फोटोपिरियडिझम म्हणतो आणि टेम्परेचरचा जो इफेक्ट आहे त्याला आपण व्हर्नलायझेशन म्हणणार आहे, ते आपण नंतर पाहू. लाईट ॲज अन एन्व्हायरमेंटल फॅक्टर इन्फ्लुएन्सेस जर्मिनेशन ऑफ सीड. आता लाईट हा फॅक्टर कशासाठी उपयोगाला येतो किंवा कशावर प्रभाव टाकतो? जर्मिनेशन ऑफ सीड, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, फोटोसिंथिसिस. व्हेजिटेटिव्ह ग्रोथवर परिणाम करतो, फोटोसिंथिसिसवर परिणाम करतो. नो डाऊट हे तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे. लाईटचा फोटोसिंथिसिसवरती, प्रकाश संश्लेषणावरती परिणाम होतो. लाईट ॲज ए फॅक्टर ॲज 3 आस्पेक्ट्स. लाईट हा जर फॅक्टर म्हटला, घटक म्हटला, तर त्याचे 3 मुद्दे येतात महत्त्वाचे. पहिला क्वालिटी ऑफ लाईट, दुसरी इंटेन्सिटी ऑफ लाईट आणि तिसरा ड्युरेशन ऑफ लाईट. आता क्वालिटी याचा अर्थ तुम्हाला कळतोय, गुणवत्ता. इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता आणि ड्युरेशन ऑफ लाईट म्हणजे लाईट मिळण्याचा कालावधी. जसं तुम्ही आत्तापर्यंत जॉग्रफीमध्ये शिकलेला आहात, हिवाळ्यामध्ये दिवस छोटा असतो, रात्र मोठी असते. उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये लाईट जास्त मिळणार, हिवाळ्यामध्ये लाईट कमी मिळणार, हे समजून घ्या. क्वालिटी आणि इंटेन्सिटी. इट इज द ड्युरेशन ऑफ लाईट दॅट हॅज प्रोफाऊंड इफेक्ट ऑन द फ्लावरिंग इन हायर प्लांट्स. आता पहिल्यांदा फोटोपिरियडिझम ही टर्म आपल्याला कुणी सांगितली? The term photoperiodism was used by Garner and Allard. They were studying, आता ते अभ्यास करत होते. गार्नर अँड अलार्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला. द फ्लावरिंग बिहेवियर इन प्लॅन्ट्स. फ्लावरिंग कसं येतं प्लॅन्ट्समध्ये? सोयाबीन अँड मेरीलँड मेमॉथ व्हरायटी ऑफ टोबॅको. सोयाबीन नावाच्या प्लॅन्टवर ते अभ्यास करत होते. टोबॅकोची एक व्हरायटी आहे, तिचं नाव आहे मेरीलँड मेमॉथ.
त्याच्यावरती ते अभ्यास करत होते. दे फाउंड दॅट सोयाबीन प्लांट फ्लावर्स ड्युरिंग लेट समर. मग त्यांच्या असं लक्षात आलं की सोयाबीनला फ्लावरिंग येतं लेट समरमध्ये अँड टोबॅको व्हरायटी ड्युरिंग विंटर, आणि टोबॅकोला फ्लावरिंग येतं विंटरमध्ये, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर जर्मिनेशन अँड ग्रोईंग सीझन. आणि मग याचा त्याच्या जर्मिनेशनशी आणि ग्रोईंग सीझनशी काहीही संबंध नसतो. याचा अर्थ सोयाबीनला समरमध्येच येतं फ्लावरिंग येतं लेट समरमध्ये, आणि विंटर सीझनमध्ये टोबॅकोला फ्लावरिंग येतं. दे स्टडीड इफेक्ट ऑफ डिफरंट टेम्परेचर, न्यूट्रिशन, सॉईल मॉइश्चर. मग त्यांनी याच्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला. त्याच्या टेम्परेचरचा केला, न्यूट्रिशनचा केला, सॉईल मॉइश्चरचा केला, इन रिस्पेक्ट विथ फ्लावरिंग, म्हणजे फ्लावरिंगवर कुठल्या घटकांचा परिणाम होतो. नन ऑफ दीज वेअर फाउंड टू रेग्युलेट फ्लावरिंग. या कुठल्याच घटकांमुळे फ्लावरिंग रेग्युलेट होतं, कंट्रोल होतं, नियंत्रित होतं हे त्यांच्या लक्षात आलं नाही. म्हणजे फ्लावरिंगवर याचा परिणाम होत नाही या घटकांचा. हाऊएव्हर एक्सपेरिमेंटली दे फाउंड दॅट एक्सपोजर टू स्पेसिफिक ड्युरेशन ऑफ लाईट. मात्र प्रयोग करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं स्पेसिफिक ड्युरेशन ऑफ लाईटचा मात्र फ्लावरिंगवरती परिणाम होतो. हॅड प्रोफाउंड इन्फ्लुएन्स ऑन फ्लावरिंग. दे एक्झामाइन द इफेक्ट ऑफ डे लेंथ ऑन फ्लावरिंग बाय युझिंग आर्टिफिशियल इल्युमिनेशन. त्यांनी असं परीक्षण केलं की डेची लेंथ किती आहे त्याचा फ्लावरिंगवरती परिणाम होतो. हे कसं त्यांनी अभ्यासलं तर त्यांनी त्यासाठी काय केलं होतं समजून घ्या. इल्युमिनेशन ऑफ लाईटचा वापर केला होता, आर्टिफिशियल लाईटचा वापर केला. दे कन्क्लुडेड दॅट रिलेटिव्ह लेंथ ऑफ डे वॉज मोस्ट क्रुशियल इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्लावर्स टू विच दे कॉइंड अ टर्म फोटो पिरियड. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, दे कन्क्लुडेड दॅट रिलेटिव्ह लेंथ ऑफ डे, हे दिवसाची जी काही लांबी आहे त्याचा जास्त परिणाम ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्लावरवरती होतो, आणि त्यालाच त्यांनी म्हटलं फोटो पिरियडिझम. बेस्ड ऑन फोटो पिरियडिक रिस्पॉन्स, म्हणजे फोटो पिरियडच्या रिस्पॉन्सवरती प्लॅन्ट्स वेअर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. प्लॅन्टचं 3 गटांमध्ये क्लासिफिकेशन केलं. शॉर्ट डे प्लॅन्ट, लॉंग डे प्लॅन्ट आणि डे न्यूट्रल प्लॅन्ट. त्याचे शॉर्ट फॉर्म बघा, SDP, LDP आणि DNP. आता बघा ब्रॅकेटमधलं ऑर्गन्स फॉर रिसेप्शन ऑफ फोटो पिरियडिक स्टिम्युलस. मोठं फोटो पिरियडिक स्टिम्युलस कुठल्या ऑर्गन्सला मिळतो प्लॅन्टच्या. लीप इज द चीफ ऑर्गन फॉर रिसिव्हिंग द फोटो पिरियडिक स्टिम्युलस ॲज डेमॉन्स्ट्रेटेड बाय नॉफ नावाच्या सायंटिस्टनी सांगितलं. लीप हा महत्त्वाचा ऑर्गन आहे लाईट घेणारा. डिफॉलिएटेड प्लॅन्ट्स विल नॉट फ्लावर इव्हन इफ द प्लॅन्ट्स आर एक्सपोज टू प्रॉपर ड्युरेशन ऑफ लाईट. म्हणजे ज्या झाडावरती पानं नाही आहेत त्याला कितीही लाईट तुम्ही दिली तर त्याच्यामध्ये फ्लावरिंग येत नाही. फोटो पिरियडिक स्टिम्युलस, इट इज ए केमिकल स्टिम्युलस ट्रान्सपोर्टेड थ्रू फ्लोएम अँड इज कॉल्ड फ्लोरिजेन विच इज हार्मोनल इन नेचर. आता फोटो पिरियडिक स्टिम्युलस म्हणजे काय, हा एक केमिकल स्टिम्युलस आहे. तो फ्लोएममधून ट्रान्सपोर्ट होतो, त्याला आपण फ्लोरिजेन असं म्हटलं आहे. म्हणजे तो एक प्रकारचा हार्मोन आहे. फोटोकेमिकल रिसेप्टॉर्स इन लीव्ज आर द बिलिओप्रोटीन्स. आता हे जे फोटो रिसेप्टॉर्स आहेत ते काय आहेत, बिलिओप्रोटीन्स आहेत. म्हणजेच त्याला आपण पिगमेंट्स म्हणतो. लोकेटेड इन द सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेनमध्ये असतात. दीज आर कॉल्ड फायटोक्रोम्स. त्याला आपण फायटोक्रोम्स असं म्हणणार आहे. फायटो मीन्स प्लांट, क्रोम मीन्स कलर. ब्ल्यू वेवलेंथ ऑफ लाईट इन्फ्लुएन्सेस फ्लावरिंग. आता हा पॉईंट लक्षात ठेवायचा. कुठल्या वेवलेंथची लाईट इन्फ्लुएन्स करते फ्लावरिंगला, तर ब्ल्यू वेवलेंथ. आता शॉर्ट डे प्लॅन्ट. शॉर्ट डे म्हणजे शॉर्ट डे. द प्लॅन्ट्स युजली फ्लावर ड्युरिंग विंटर अँड लेट समर व्हेन डे लेंथ इज शॉर्टर दॅन द क्रिटिकल फोटो पिरियड. क्रिटिकल फोटो पिरियडपेक्षा जेव्हा दिवसाची लांबी कमी असेल त्यावेळेला ह्या प्लॅन्ट्सला फ्लावरिंग येतं. क्रिटिकल फोटो पिरियड इज दॅट लेंथ ऑफ फोटो पिरियड अबव ऑर बिलो विच फ्लावरिंग ऑकर. क्रिटिकल फोटो पिरियड म्हणजे ती लेंथ आहे फोटो पिरियडची त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी असताना त्याच्यामध्ये फ्लावरिंग येतं. दीज आर कॉल्ड, आणि यांना आपण म्हणणार आहे लॉंग नाईट प्लॅन्ट. शॉर्ट डे प्लॅन्ट म्हणजेच लॉंग नाईट प्लॅन्ट, बिकॉज हा शब्द महत्त्वाचा आहे फार. दे रिक्वायर लॉंग अनइंटरप्टेड डार्क पिरियड ऑर नाईट फॉर फ्लावरिंग.
शॉर्ट डे प्लांटमध्ये लॉंग अनइंटरप्टेड नाईट लागते फ्लावरिंग येण्यासाठी किंवा डार्क लागतं. इफ डार्क पिरियड इज इंटरप्टेड इव्हन बाय अ फ्लॅश ऑफ लाईट, डार्क पिरियड जर फक्त फ्लॅश ऑफ लाईटनी डिस्टर्ब झाला, इंटरप्ट झाला, तर या प्लॅन्टमध्ये फ्लावरिंग येत नाहीत. SDP विल नॉट फ्लावर. सम ऑफ द शॉर्ट डे प्लांट्स आर, ही एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायची. CETला बोर्डला MCQला विचारतात. शॉर्ट डे प्लांट्स कुठली, लॉंग डे प्लांट्स कुठली, डे न्यूट्रल प्लांट्स कुठली, हे कशाचं एक्झाम्पल आहे, ते कशाचं एक्झाम्पल आहे असं विचारलं जातं. डेलिया, अस्टर, टोबॅको, क्रिसॅन्थिमम, सोयाबीन, ग्लायसिन मॅक्स असं त्याला म्हटलं आहे. नंतरचं नाव आहे बघा कोकलेबर, त्याला झांथियम म्हटलं आहे. ही सगळी शॉर्ट डे प्लांट आहेत. आता लॉंग डे प्लांट बघा. लॉंग डे प्लांट LDP, प्लांट दॅट फ्लावर ड्युरिंग समर आर कॉल्ड लॉंग डे प्लांट. दे रिक्वायर लॉंगर ड्युरेशन ऑफ लाईट दॅन द क्रिटिकल फोटो पिरियड. जो फोटो पिरियड आहे त्याच्यापेक्षा जास्त लाईट त्याला फ्लावरिंगसाठी लागते. दे आर कॉल्ड शॉर्ट नाईट प्लांट. लॉंग डे म्हणजेच अर्थात नाईट शॉर्ट असणार. ॲज दे रिक्वायर शॉर्ट डार्क पिरियड, कमी डार्क पिरियड त्यांना लागतो. व्हेन लॉंग डार्क पिरियड इज इंटरप्टेड बाय ए ब्रीफ फ्लॅश ऑफ लाईट, LD कॅन फ्लावर. जर लॉंग डार्क असेल, त्याला जर इंटरप्शन मिळालं तर त्या प्लॅन्ट्समध्ये फ्लावरिंग लवकर येतं. LD म्हणजे लॉंग डे प्लॅन्ट कॅन फ्लावर. एक्झाम्पल पी, रॅडिश, शुगर बीट, कॅबेज, स्पिनॅच, व्हीट, पॉपी, ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. आता इथं फोटो पिरियडिझमसाठी तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे. फ्लॅश ऑफ लाईट म्हटलं आहे, डार्कनेस म्हटलं आहे, लाईट म्हटलं आहे, क्रिटिकल पिरियड म्हटलं आहे. आता त्याच्यापेक्षा कमी असेल तर फ्लावरिंग येतं, जास्त असेल तर फ्लावरिंग येतं. 2मध्ये डिव्हाइड केलं आहे बघा. अनइंटरप्टेड डार्कनेस म्हटलं आहे वरच्या डायग्रॅमसाठी. इथं लोअर साईडला दिले डार्कनेस, नो डार्कनेस ॲट ऑल, म्हणजे रिक्वायर्स ए रिलेटिव्हली स्मॉल ड्युरेशन ऑफ द डार्कनेस किंवा नो डार्कनेस. हे डायग्रॅम बघा, हे काही फार महत्त्वाचे नाही, फक्त समजण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. डे न्यूट्रल प्लांट्स, दीज प्लांट फ्लावर थ्रू आउट द इयर राऊंड इंडिपेंडंट ऑफ ड्युरेशन ऑफ लाईट. यांना वर्षभर फुलं येत असतात, लाईटचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. दे डू नॉट रिक्वायर स्पेसिफिक फोटो पिरियड टू फ्लावर. फ्लावरिंगसाठी त्यांना स्पेसिफिक फोटो पिरियड लागत नाही. देअरफॉर दे आर कॉल्ड डे न्यूट्रल प्लांट्स. एक्झाम्पल कुकंबर, टोमॅटो, कॉटन, सनफ्लावर, मेज आणि बाल्सम. या पद्धतीनं आपण आत्तापर्यंत फोटो पिरियडिझम म्हणजे काय, आपल्याला क्लासिफिकेशन दिलं गार्नर अँड अलार्नी, आणि 3 प्रकारचे प्लॅन्ट्स आपण पाहिले. लॉंग डे प्लॅन्ट, शॉर्ट डे प्लॅन्ट आणि डे न्यूट्रल प्लॅन्ट. त्याची एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. लक्षात घ्या, एक्झाम्पल्स परीक्षेला विचारली जातात. थँक्यू.